नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानकोर फाउंडेशनमध्ये. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही केवढ्या ताकदीची आहे हे सगळं जर बघायचं असेल तर आपण एका कॉन्सेप्टचा वापर करतो, तो म्हणजे जीडीपी. जीडीपीच्या आधारावर त्या देशाचं उत्पन्न किती आहे, त्या देशाची असलेली स्ट्रेंथ किती आहे, त्या देशाची इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी किती आहे, हे सगळं आपल्याला ॲनालिसिस करता येतं. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये हा जो काही जीडीपी आहे, ही संकल्पना संपूर्ण जगामध्ये वापरल्या जाते आणि ह्या संकल्पनेचा असलेला जो काही आधार आहे तर देशाच्या उत्पन्नामध्ये कॅल्क्युलेशन करता वेळेस फार महत्त्वाचा रोल प्ले करताना आपल्याला दिसून येते. मग आता यामध्ये काही बदल होणार आहे का? येस, ॲब्सोल्युटली. हा बदल आता लवकरच स्वीकारला जाणार आहे की ज्याच्यामध्ये भारत सरकार आता जीडीपीच्या कॅल्क्युलेशनवरून आतापर्यंत ज्या काही गोष्टींचा वापर करत होतो त्याच्यामध्ये आपण बदल करतोय आणि आता आपण एनडीपी वर स्विच होतोय. म्हणजेच काय की जीडीपीचा असलेला वापर आता आपण बंद करणार आहे आणि त्याच्याऐवजी आपण एनडीपीचा वापर करणार आहे. मग नेमकं काय आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काही फायदा होईल का? का आपल्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काही नवीन आकडेवारी सापडतील का? का त्याचा असलेला वाईट परिणाम होतोय? ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला ॲनालिसिस करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी बेसिक पासून एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की नेमकं आपण काय चेंज करतोय. मग आपण बेसिक मध्ये जाऊ की एक्झॅक्टली काय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जीडीपी काय असतो? तर जीडीपी म्हणजे देशाचं उत्पन्न असतं. काय असतं? देशाचे उत्पन्न. जसं तुमचं उत्पन्न आहे, जसं माझं उत्पन्न आहे, तसं जीडीपी हे काय आहे? देशाचं उत्पन्न असतं. प्रत्येक देशाचं उत्पन्न जीडीपी मध्ये सांगितलं जातं. मग अशा वेळेस त्या त्या देशांनी किती इकॉनॉमिकल ग्रोथ केली आहे, किती इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट केली आहे, त्या देशामध्ये प्रोडक्शन किती होतंय, त्या देशामध्ये उत्पन्नाची ताकद किती आहे, त्या देशाची प्रगती किती आहे, हे सगळं डिटरमाइन करणारा जर फॅक्टर कोणता असेल तर तो म्हणजे जीडीपी आहे. जीडीपीची व्याख्या काय आहे? एका आर्थिक वर्षामध्ये तयार होणाऱ्या वस्तू, दिल्या जाणाऱ्या सेवा यांचं असलेलं बाजार मूल्य. मग अशा वेळेस आपल्याकडं ह्या संकल्पनेअंतर्गत ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ही संकल्पनेचा वापर केला जातोय की ज्याच्यामध्ये देशाचं एकूण उत्पन्नाचा काय घेतला जातोय? कन्सिडरेशन घेतल्या जात आहे. मग देशामध्ये फॉर एक्झाम्पल 10 रुपयाची वस्तू बनत असेल, देशामध्ये 10 रुपयाची सेवा दिल्या जात असेल, तर अशा वेळेस ह्या दोघांचं बाजार मूल्य म्हणजे किती आहे? 20 रुपये आहे. तर ते देशाचा काय झाला? जीडीपी झाला. कारण की एका वर्षामध्ये तयार होणाऱ्या वस्तू, दिल्या जाणाऱ्या सेवा ह्या जीडीपी मध्ये असतो. मग अशा वेळेस ही जी काही मूल्य आहे हे मूल्य त्या देशाचा काय असतो? जीडीपी असतो. परंतु प्रॉब्लेम हे आहे की वस्तू तयार करण्यासाठी किंवा सेवा देण्यासाठी ज्या काही गोष्टींचा वापर केला जातोय तर त्याच्यामध्ये काहीतरी घसारा होत असेल की नाही, त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा येत असेल. जसं की एखादी इंडस्ट्री आहे, ती इंडस्ट्री वर्षानुवर्ष एखादं प्रोडक्शन घेत असेल तर ते प्रोडक्शन घेत असताना त्याच्याकडे वापरल्या जाणाऱ्या ज्या मशिनरी आहे त्या मशिनरीमध्ये बिघाड होत असेल, त्या मशिनरीला रिपेअर करावं लागत असेल, त्या मशिनरीमध्ये मेंटेनन्स लागत असेल. हे कमी की काय आपल्याकडं जेव्हा आपण उत्पादन घेतो त्यावेळेस एन्व्हायरमेंटचा पण प्रॉब्लेम होत असेल, एन्व्हायरमेंटलचं पोल्युशन पण होत असेल. म्हणजे कुठं ना कुठं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचं असलेलं डिप्रिसिएशन होत असेल. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपण काय करत असतो? एनडीपी काढत असतो, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. मग अशा वेळेस जेव्हा आपण ग्रॉस वरून नेट उत्पन्न किती आहे, मग एकूण उत्पन्नावरून आपल्याला काय कुठे यायचं आहे? नेट उत्पन्नावर यायचं असेल. मग आपल्या भारत देशामध्ये 20 रुपयाचा जीडीपी आहे, परंतु एक्झॅक्टली नेट उत्पन्न किती आहे हे काढायचं असेल तर आपण काय मायनस करत असतो? घसारा मायनस करत असतो. मग जीडीपी मध्ये आपल्याला देशाच्या असलेल्या एकूण घडामोडींचं असलेलं काय भेटतंय? त्या प्रकारचं असलेल्या आकडेवारी भेटतात. परंतु ज्यावेळेस आपण एनडीपी काढतो तर एनडीपी मध्ये ऍक्च्युअल फिगर्स येतात. एनडीपी मध्ये काय भेटतात? आपल्याला ऍक्च्युअल फिगर्स भेटतात. म्हणून आता भारत देश किंबहुना संपूर्ण जग आता युनायटेड नेशननी जे काही गाईडलाईन्स दिलेले आहे त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की तुम्ही जीडीपीचा वापर न करता एनडीपीचा वापर करा. कारण की आपल्याला काय पाहिजे? ऍक्च्युअल डेटा पाहिजे, ऍक्च्युअल फिगर पाहिजे.
मग या बाबतीमध्ये तुम्हाला मी उदाहरण देतो. ते उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला चटकन समजेल की आपण अशा प्रकारचा स्विच का करतोय. तर पहिली गोष्ट, फिनान्शियल इयर 2025 चा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की भारत देशाचा जीडीपी हा 330 लाख कोटी होता. किती होता? 330 लाख कोटी होता. परंतु जेव्हा आपण एनडीपी मोजला तर तो एनडीपी आपला किती भरला? तर 293 लाख कोटी भरला. किती भरला? 293 लाख कोटी भरला. म्हणजे एकंदरीत आपल्याकडं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वरून जेव्हा आपण एनडीपी वर येतो, म्हणजे ग्रॉस वरून नेट वर येतो, मग भारताचा खरं उत्पन्न आपल्याला किती दिसतंय? तर 293 लाख कोटी दिसतंय. म्हणजे कितीचा गॅप सापडतोय आपल्याला? तर 37 लाख कोटीचा असलेला गॅप सापडतोय. हा गॅप नसून हा काय आहे? डिप्रिसिएशन आहे, घसारा आहे. काय आहे? घसारा आहे. मग हा घसारा आपण कॅल्क्युलेट करत नाही ना. मग आपण फक्त काय दाखवतो? 330 लाख कोटी भारत देशाचं उत्पन्न आहे. परंतु ऍक्च्युअल मध्ये नेट उत्पन्न किती भारताचं? तर 293 लाख कोटी आहे. याच्यातून काय दिसतंय? ऍक्च्युअल फिगर दिसतात आपल्याला. मग भारत देशाला ह्याच गोष्टी महत्वाच्या आहे. कारण की तुमच्याकडे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मुळे तुम्ही डिप्रिसिएशन पकडत नाही ना. जसं की मशिनरीचं डिप्रिसिएशन, इन्फ्रास्ट्रक्चरचं डिप्रिसिएशन, मेंटेनन्सचं डिप्रिसिएशन, प्रत्येक गोष्टीचं डिप्रिसिएशन आहे. अहो तुम्ही जेव्हा प्रोडक्शन बनवता हे एन्व्हायरमेंट पण डिप्रिसिएशन होतंय. मग अशा वेळेस आपल्याला रिअल पिक्चर भेटतात का? बिलकुल भेटत नाही. याच्यासाठी आता भारत देश जीडीपीचा वापर सोडून कशावर येत आहे? एनडीपी वर येतोय. याचा अजून काय फायदा असणार आहे? जसे की फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडं जीडीपी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करत असतो तर त्यावेळेस ऍग्रिकल्चरचा जीडीपी काढत असतो आपण, किंवा ऍग्रिकल्चरचा वाटा आपण जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट करतो. मॅन्युफॅक्चर सेक्टरचा काढत असतो, सर्व्हिस सेक्टरचा काढत असतो. म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र ह्या सगळ्यांचा असलेला जीडीपी मध्ये आपण वाटा बघत असतो. परंतु हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करत असतो तर त्यावेळेस आपल्याला ऍग्रिकल्चरनी ग्रॉस किती इन्कम केलेला आहे, मॅन्युफॅक्चरनी ग्रॉस इन्कम किती केलेला आहे, सर्व्हिस सेक्टरनी ग्रॉस किती इन्कम केलेला आहे हे तुम्हाला सापडतं. पण हे जर आपण आता याच्या पुढं एनडीपीचा वापर करायला सुरुवात केलं तर ऍग्रिकल्चरचा असलेला वाटा एनडीपी मध्ये किती आहे, म्हणजे डिप्रिसिएशन मायनस करून ऍक्च्युअल ऍग्रिकल्चरचा वाटा किती आहे हे आपल्याला सापडेल. मॅन्युफॅक्चरचा असलेला ऍक्च्युअल वाटा किती आहे हे आपल्याला तिथं सापडेल. आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा ऍक्च्युअल किती आहे हे आपल्याला तिथं सापडायला मदत होईल. म्हणजे एनडीपी हा काय करत असतो? तर क्लिअर कट पिक्चर दाखवतोय की आपल्याकडचं असलेलं नेट प्रोडक्शन किती आहे. त्यामुळे भारत सरकार आता ह्या सगळ्या गोष्टीवर काय करतंय? फोकस करतंय. भारत सरकारने इंटरनॅशनल लेवलच्या असलेल्या जे काही मेजर्स आहे, जीडीपी कॅल्क्युलेशनच्या स्वरूपात असेल, सीपीआयच्या कॅल्क्युलेशनच्या संदर्भात असेल, ह्या सगळ्या हळूहळू गोष्टी चेंजेस करतोय. जसं की आता मध्यंतरी आपण जीडीपीचा बेस इयर चेंज केला. तो बेस इयर चेंज करत असताना 2022-23 याचा वापर आपण करायला सुरुवात केलेली आहे. मग अशा स्वरूपामध्ये आता ह्याही गोष्टीमध्ये आपण काय करतोय? पुढाकार घेतोय आणि त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करतोय. मग अशा वेळेस आपण येत्या आगामी काळामध्ये बघूया की एक्झॅक्टली हे कधीपासून सुरुवात होणार आहे. आय थिंक त्या आर्टिकल्स मध्ये सांगितलं होतं की 2029-30 पासून आपण अशा प्रकारचा असलेला स्विच करतोय. जीडीपीचं असलेलं कॅल्क्युलेशन सोडून आपण एनडीपी वर कॅल्क्युलेशन करताना दिसून येतंय. त्यामुळं बघूया भारत सरकार कशा पद्धतीने अपडेट राहतंय स्वतःला, आणि याच्या माध्यमातून आपल्या देशाचे खरं आर्थिक ज्या घडामोडी आहे ते जगासमोर प्रसिद्ध व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे आता भपाऱ्यापणा असणार नाहीये आणि ऑथेंटिक स्वरूपामधल्या असलेल्या ज्या काही गोष्टी असेल ते लोकांसमोर येणार आहे. सो तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा. खाली दिलेल्या नंबरवर मला मेसेज करा. आपण अशाच पद्धतीने नवीन गोष्टीवर भेटत जाऊ, बोलत जाऊ, चर्चा करत जाऊ. कारण की अभ्यास हा एक्झाम ओरिएंटेशन असला पाहिजे. थँक्यू.